आपण पण असे काही चित्रपट बनवणार का पुढे जाऊन? लाटेबरोबर तर जायलाच पाहिजे आणि तोच हा जो प्रयत्न आहे हा तोच आहे की आजकाल राजकारण चालू आहे. तर राजकारण जेव्हा दुसरी लाट चालेल त्यावेळेला दुसरी लाट अयोध्या झालेला आहे. अयोध्यावर सुद्धा बघूया काही करता येईल. तर लाटेबरोबर तर जायलाच पाहिजे. मराठी चित्रपटाचे शूटिंग वगैरे हल्ली फॉरेन लोकेशन्स वर करतात, तर आपण पण असे करणार का? माझी इच्छा आहे की मॅक्सिमम शूटिंग आपल्या भारतात व्हायला पाहिजे. कारण भारतात पुष्कळशे लोकेशन आहे. पण जर समजा आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट डिमांड करत असेल की तुम्हाला फॉरेनला जायचं आहे आणि फॉरेनला शूटिंग करायची आहे, तर त्याच्यात काही हरकत नाही. पण आपल्या इथे एवढे चांगले चांगले लोकेशन्स आहे. अनएक्सप्लॉयटेड लोकेशन जे आपण म्हणतो ते अनएक्सप्लॉयटेड लोकेशन्स एवढे आहेत. कोणाला माहिती होतं ते आता मालदीवच्या बाजूलाची दुसरी जागा आहे जे आपल्या भारतात आहे आणि आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हतं. तर अशा प्रकारचे लोकेशन्स फार इथे आहेत. तर मला वाटतं की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की भारतात शूटिंग होईल आणि एखाद्या सब्जेक्टची डिमांड असेल तर ती ऐकू. आकाशी सर, हल्ली FTI मध्ये जे घडलं त्याच्यावर काय भाष्य करणार आपण? मी कशाला भाष्य करू की? नाही, आपण पण डीन होता ना FTI. झाले त्याला 25 वर्ष झाली. तरी पण इतिहास झाला. सिनियर म्हणून काय भाष्य करा? खरं तर मी काही करणार नाही भाष्य. त्याचं कारण काय आहे, तुम्हाला गेले अनेक वर्ष FTI आणि त्यातले संप मुलं याच्याबद्दल तुम्ही मीडियाने इतकं छापलेलं आहे की त्यात मी काय बोलायचं. मला असं वाटतं कुठल्याही शैक्षणिक संस्थेबद्दल असं कुठे मीडियामध्ये येणं हे मला आवडणार नाहीये. एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सर. मेरा सवाल कंपोजर से है मैम आपसे. गाने हमने सुने अभी आपकी ज़बान से सर, आपकी ज़बान से भी. कहीं ना कहीं गाने बढ़िया है ही है, लेकिन ये एक सफ़र जो स्टार्ट किया था साथ में और एक अकेलापन कितना तकलीफ देह था, क्योंकि हम काफ़ी इमोशनल देखे, लेकिन कितना मुश्किल रहा क्योंकि पर्सनल और प्रोफेशनल दोनों तरीके से आपको काफ़ी टेंशन हुआ. उस बारे में जानना चाहूँ कितने गाने हैं ये फिल्म? ये फिल्म में 3 गाने हैं. जैसे कि आप लोगों ने सुना ओ भाऊ, तुझी लाड़की जो मुझे बहुत पसंद है, और सखिया रे जो एक रोमांटिक ट्रैक है. तो जैसे आपका सवाल था कि संजय जी नहीं है तो कैसा है, तो इसका जो म्यूज़िक पूरा मिक्सिंग मास्टरिंग हो चुका था. सो वी लॉस्ट हिम इन ऑगस्ट 28. तो ये सारी चीज़ें हो चुकी थी. तो ये तो कंप्लीट एक प्रोजेक्ट था. बस इसकी जो लॉन्च है उसमें वो नहीं, आई डोंट नो व्हाट टू से, शामिल नहीं हो पाए. सॉरी. मैं थोड़ी मैं जितनी कोशिश कर दूँ, घर से मैं आते वक्त सोच रही थी कि आई विल नॉट बी इमोशनल, एंड बट समवेयर फ्रॉम टॉप ही इज गिविंग मी ऑल द स्ट्रेंथ. और म्यूजिकली भी तो आई एम वेरी श्योर एंड कॉन्फिडेंट कि आगे ज़रूर बढ़ पाऊंगी मैं. बस आप सबका प्यार रहा तो आगे बढ़ूंगी ना. कितने स्क्रीन्स में रिलीज करेंगे फिल्म को? प्लानिंग कर रहे हैं. आजकल तो सारा स्क्रीन के हाथ में होता है. कितनी स्क्रीन वो लोग देंगे, ज्यादा से ज्यादा जितनी स्क्रीन मिलेगी उतनी स्क्रीन में रिलीज करेंगे. तेजश्री मैम, मेरा सवाल आपसे है. टेल अस अबाउट योर कैरेक्टर एंड योर प्रिपरेशन. कोई किरदार को ध्यान में रखा था प्रिपरेशन के टाइम पे? अगर कुछ बताया आप उसके बारे में. ॲक्च्युली आपण खूप पाहतो आणि मला वाटतं की कलाकाराने एखाद्या कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून काहीतरी साकारणं म्हणजे आपण त्या चौकटीत बांधून घेणं असतं. त्यामुळे असा काही विचार मी केला नव्हता. आणि डिरेक्टर मी जनरली कोरी पाटी घेऊन जाते, कारण आपल्या डोक्यातली अझम्पशन्स आणि आपल्या दिग्दर्शकाने पाहिलेला एक अख्खा सिनेमा ह्या फार वेगळ्या गोष्टी असतात. आणि मला कायम वाटतं की मी कलाकार म्हणून कुठेतरी माझ्या पात्राचा विचार करते, पण दिग्दर्शकाने अख्खा सिनेमा पाहिला असतो. त्यामुळे त्याच्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर मी बिलीव्ह करते. सो तशीच गेले आणि ज्याप्रमाणे संजय जींना एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे मी काम करत गेले. ॲज अन ॲक्टर काय काय चॅलेंजेस होते
ॲज अन ऍक्टर मला वाटतं आम्ही सगळेच मगासपासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रिपरेशन्स ना किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण 5 दिवस कदाचित करत असू, जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये. त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता. पण एक वेगळा एक्सपिरियन्सही होता, कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन, वाव मस्त. त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत. हिने फार महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितलं. काय आहे, तांत्रिक विचार हल्ली फार करून ऍक्टिंग करणारी एक जमात आली आणि सगळ्यात त्याचा वाईट भाग असा आहे, जो पूर्वी नव्हता आत्ता आहे. शॉट झाला की सगळे कलाकार शॉट बघायला जातात. मला तुम्ही पर्सनली विचाराल, ते माझं काम नाही. ते ज्याचं काम आहे त्यांनी बघावं. आणि आत्ता या सिनेमात हे महत्वाचं का होतं, कारण 4-5 कॅमेरे आहेत, त्यामुळं मी या कॅमेऱ्याकडे बघूनच ऍक्टिंग करणार असं नाही चालणार. सो यू डोंट ऍक्ट फॉर द कॅमेरा, यू ऍक्ट फॉर द फिल्म. हे फार महत्वाचं असतं. आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते. आता आज थालपीठ करायचं म्हटलं काल शिकायला नाही सुरुवात करत आम्ही. हे रोज आम्ही काहीतरी करायला लागतो. फार गैरसमजुती आहेत म्हणून मी सांगतो ऍक्टिंग बद्दलच्या. काय तयारी करता, तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये, तुम्ही रोज काम केलं पाहिजे. रोज स्वयंपाक करतात, रोज लोक गाणं म्हणतात, तसं ते काही लोकांसाठी गायला पाहिजे असं नाही. पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करत असाल तर या गोष्टी मुरतात आणि मग येतात. कुठलीही कला ही डोक्यातनं येणारी गोष्ट नाही, डोक्यातनं विचार येतात. आणि वाईट काम कसं चांगलं आहे मी समजून देऊ शकतो तुम्हाला. विचार डोक्याचा उपयोग त्याच्याकरता करतं, चांगल्या कामाकरता आतून यावं लागतं असं मी तुम्हाला सांगतो. या सिनेमाचं एकच मिनिट, या सिनेमाचं आणखी एक कौतुक असं आहे ना, आता काका म्हणाले तसं वेळेची मर्यादा आणि 4-5 कॅमेरा सेटअप्स असल्यामुळे आपण जनरली म्हणतो की टेलिव्हिजनमध्ये आणि फिल्म्समध्ये रिटेकची फॅसिलिटी असते, नाटकात ती नसते. पण ह्या सिनेमातले सगळे सीन्स हे नाटकासारखे छान बसवून, छान विचार करून, डिस्कस करून आम्ही 1 टेक अख्खेच्या अख्खे सीन्स केलेत या सिनेमात. सर आप आगे चलकर हिंदी में भी कुछ करने वाले हैं? हिंदी में भी करने वाले हैं. अभी मराठी की बात चल रही है, तो अभी मराठी के बारे में बात करेंगे, लेकिन डेफिनेटली आपको हिंदी के लिए भी बुलाऊंगा जल्दी से. मलयालम भी करने वाले हैं. कश्मीर से कन्याकुमारी. क्वीन मेकर व्हायला आवडेल का? या चित्रपटाच्या अनुषंगाने या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तो मुद्दा कुठे गैरलागू प्रश्न. मलाही असं वाटतं आणि मला FTA बद्दल विचार मला आवडला नाही. आज आपण कशा करता आलो इथे, ह्या सिनेमाचा लॉन्च आहे, ट्रेलर लॉन्च आहे, गाणं. तर तुमच्या घरी आज कुठली भाजी केली होती हा प्रश्न गैरलागू. माझी विनंती आहे म्हणजे आपण विषयाला धरून प्रश्न विचार, राग मानू नका. सर तुमचा किरदार बद्दल काय सांगा आणि काय प्रिपरेशन होती, कसा एक्सपिरियन्स होता? एक तर या चित्रपटात काम करण्याचा जो अनुभव आहे तो फारच वेगळा होता, कारण की विदाउट, जसं मोहन सर बोललेत की आजकाल एक ट्रेंड आली आहे, वर्कशॉप 15-20 दिवसात घेतात, नंतर कॅरेक्टर, मेथड ऍक्टिंग, फार मोठे मोठे शब्द वापरले जातात. पण जर टीम चांगली असेल आणि कॅप्टन चांगला असेल तर थोड्याशा रिहर्सलमध्ये आणि ते एक अंडरस्टँडिंग असेल, इगो नसेल तर जसं तेजस्वी बोलली 1 टेक सीन्स झाले आहेत आणि खरंच ते खूप असे जुळून आले आहेत. कोणी असं जाऊन शॉट बघायचं नाही की मला शॉट दाखवा वगैरे, आणि म्हणून तो प्रोजेक्ट एफिशियंटली घडून आला. आणि
मला तर खरं सांगू तर संजयनी ज्या प्रकारे एकदाच डिटेलिंग दिली होती की असं असं पाहिजे, तर कोणालाही असं डोळ्यासमोर न ठेवता एक आपल्या हातून जे म्हणजे काल्पनिक पात्र म्हणता येईल, पण असले कॅरेक्टर्स आपण अवतीभोवती बघतो, पण एक ट्रॅप असतो त्यामध्ये की तुम्ही फसू शकता असे कॅरेक्टर करताना, न कळत एखाद्या पॉलिटिशियनला बघून तसंच मग मिमिक्री करण्याचा प्रयत्न करतात. ते नको होतं संजयला. तर ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडनं करून घेतलंय आणि ते करण्यात खूप मजा आली. खरंच एक फ्रेशनेस पण आहे त्यामध्ये आणि सब्जेक्ट हा आपण नेहमीच बघतो, पण तो एक वेगळे पण तुम्हाला पिक्चर बघताना जाणवेल.